तर जरांगे पाटलांनी सरकार पाडण्याचा इशारा दिलाय। 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा असं जरांगे पाटील म्हणाले। 29 ऑगस्ट नंतर सरकारची जिरवणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले। तर वेळ आली तर सरकार पाडू असाही इशारा देण्यात आलाय। सत्ता कधी हाताखालून निघेल कळणार नाही। 29 ऑगस्ट पासून अंतरवालीत निर्णायक आंदोलन होणार असल्याची माहिती देखील जरांगेंनी दिली आहे। तुम्ही आता मराठ्याच्या प्रतिष्ठेला हात घातला ना, आरक्षण एक दिवस लेट, पण 29 ऑगस्टच्या नंतर आम्ही सरकारची जिरविणारच। आता हो दे काय व्हायचं। तुम्ही जितके शांत बसाल तितकं मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं होईल। आक्रमक व्हायचं शिका, रस्त्यावर येऊन मागायचं शिका, जिथं जिथं अन्याय झालाय तिथं तिथं जाऊन आवाज उठवायचं मराठ्यांच्या पोरांनी आणि मराठा समाजाने शिकलं पाहिजे। दबून राहू नका। तर याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, बबनराव तायवाडे आणि अंबादास दानवे काय म्हणालेत पाहूयात। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये ही भूमिका सरकारची आहे, आमची पण आहे। मराठा समाजालाही मिळालं पाहिजे आणि ओबीसीवर अन्याय होऊ नये। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, देवेंद्रजी डेप्युटी सीएम असताना मराठा समाजाला राज्याचं 10% आरक्षण दिलेलं आहे। सारथी ही जी संस्था आहे त्याला बजेट मोठं दिलेलं आहे। त्या मुलांसाठी हॉस्टेलची स्कीम त्यामध्ये आहे, ओव्हरसीज स्कॉलरशिपची स्कीम आहे आणि स्किल ट्रेनिंगची स्कीम आहे। त्यामुळं अनेक माध्यमातून मराठा समाजातल्या तरुणींना मदत करण्याच्या संबंधामध्ये सारथी आहे। सरकारने आम्हाला जे वचन दिलेलं आहे, जे आश्वासन दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सरसकट कुटुंबांची प्रमाणपत्र देणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, या दोन गोष्टीवर सरकार मतपरिवर्तन करते आहे का आणि नवीन काही शासन निर्णय देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे का, याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत। आणि त्याच्यामध्ये बदल करण्याच्या मानसिकतेत ज्या दिवशी सरकार येईल त्या दिवशी या राज्यातील 60% ओबीसी रस्त्यावरती येऊन स्वतःच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यास सज्ज आहे। कालही होता, आधी आणि उद्या राहणार। खरं तर सरकार त्यांची वारंवार फसवणूक करत आहे, त्याच्यामुळे त्यांनी आंदोलनाचं पाऊल उचलत असावेत ते।